प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128। संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील चंदनेश्वर विद्यालयानं मोठं यश मिळवलंय। थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत 8वी ते 10वी गटात प्रथम क्रमांक आणि 5वी ते 7वी गटात द्वितीय क्रमांक मिळवत साता समुद्रापार त्यांनी डंका वाजवलाय। बँकॉकमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत 52 संघांनी सहभाग घेतला। ग्रामीण भागातून संगमनेरच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। मुख्याध्यापक अशोक खिमनर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या राजनदादा शिंदे युवा मंचचे प्रमुख राजन शिंदे यांनी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षित जाण्या येण्याची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या स्वीकारून या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिलं। या यशवंत विद्यार्थ्यांचं शाळा परिसरामध्ये आगमन होताच ग्रामस्थांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली। तहसीलदार धीरज मांजरे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गेलं। तर प्राचार्य अशोक खिमनर यांनीही या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय। साता समुद्रापलीकडे थायलंड या ठिकाणी आपल्या गावाचं, विद्यालयाचं, तालुक्याचं, देशाचं नाव, त्याचा डंका त्या ठिकाणी वाजवलेला आहे। असे हे सर्व विद्यालयाचे गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत विद्यार्थी, या सर्वांचं मी या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आजच्या या स्वागत समारंभाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच की हा जो क्षण आलेला आहे, एक ग्रामीण भागातलं विद्यालय कसं असतं याची प्रचिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। अखिल लोककला अकादमी पुणे भारत उत्सव दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरच्या डान्स आणि ड्रामा ह्या स्पर्धा ते भरवतात। मागील वर्षी देखील जवळजवळ 24 राज्यांनी पुणे या ठिकाणी सहभाग घेतलेला होता। त्यामध्ये देखील विद्यालयाने सहभाग नोंदवला होता आणि त्याही वेळेस दोनही संघ 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वीचा संघ हा राष्ट्रीय पातळीवरती पहिला आलेला होता। सिंगापूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, परंतु आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला हे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचवता आले नाही। ही खुणखुण आमच्या मनामध्ये होती। गेल्या 4-5 वर्षापूर्वी आमच्या संस्थेनं या ठिकाणी एक नवीन म्हणजे शिक्षणाबरोबर सहज शालेय उपक्रम या ठिकाणी सुरू केले। विद्यार्थ्यांमध्ये इतर जे कलागुण असतील ते कलागुण वाढवायचे, मग त्यात संगीत असेल, नृत्य असेल किंवा खेळ असेल हे विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावं म्हणून एका संगीत शिक्षकाची व नृत्य शिक्षकाची नेमणूक केली। श्री विश्वजित देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व यश या ठिकाणी प्राप्त झालेले विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की ही मुलं परदेशामध्ये जाऊन भारतातल्या सर्व स्पर्धांवर मात करून परदेशात सुद्धा त्यांनी पहिला क्रमांक मिळवला। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ज्याप्रमाणे आपण शेतकरी शेतामध्ये पिकांची काळजी घेतो, काळ्या मातीची सेवा करतो, तसेच आमचे शिक्षक या विद्यार्थी रूपी काळ्या मातीची सेवा करतात आणि म्हणून ही सुंदर पिकं बहरलेली आहेत। हे लक्षात ठेवा, ही सुंदर पिकं बहरलेली आहेत। यामागे तुमची सेवा आहे, आमच्या शिक्षकांची सेवा आहे, संस्थेचं मार्गदर्शन आहे। संस्थेचे रजिस्ट्रार MM फटांगरे यांनीही या शाळेनं थायलंडमध्ये सादर केलेल्या नृत्यानं अनेकांची मनं जिंकली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर तहसीलदार धीरज मांजरे यांनीही या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय। निश्चितच चंदनेश्वरी महाविद्यालय जे आहे यामधील विद्यार्थी थायलंडमध्ये जाऊन नृत्य स्पर्धेमध्ये संपादित करतायत। ही संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे। या सर्व यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांचे पालक तसेच त्यांचे शिक्षक या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे।
आणि या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी माझ्यावरती शुभेच्छा आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय संधी आहे? आज माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्व संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्याच्या अंगी गुणकौशल्य असतील तर निश्चितपणाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली जाऊ शकते. याचंच उदाहरण या विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सर्वांसमोर ठेवलेलं आहे. यामधून प्रेरणा घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी पुढे जाणं अपेक्षित आहे. नृत्य शिक्षक विश्वजित देशमुख यांनीही ग्रामीण भागातील हे विद्यार्थी थायलंडमध्ये जाऊन आपलं नैपुण्य दाखवतात याचा अभिमान आहे असं म्हटलंय. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपापली मनोगत व्यक्त केली. आम्हाला खूप छान अनुभव भेटले आणि म्हणजे खूप काही नवीन शिकायला भेटलं तिथे गेल्यानंतर. आणि आम्हाला इतकं सर्वांनी साथ दिली. अशीच साथ आम्हाला सर्वांनी ठेवावी आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच आम्ही इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलो आणि त्यांच्यामुळेच म्हणजे देशमुख सरांमुळे आणि पूर्ण स्कूलमुळे आमचा तिथे नंबर आला. त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करते. फर्स्ट टाइम मी म्हणाल की खेडेगावातून हे मुलं गेले ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हे सोपं नव्हतं तिथं जाणं आणि तिथलं कल्चर अनुभवणं आणि ही कॉम्पिटिशन पार पाडणं, कारण वेगवेगळ्या ठिकाणून ही मुलं आलेली होती आणि मध्ये खूप म्हणजे चुस्तीची कॉम्पिटिशन लागली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेऊन हे सगळं करून दाखवलं. म्हणजे खेडेगावासाठी खूप मोठी गोष्ट आहे. काही गोष्टी मिळत नाही, आपल्याला सुविधा मिळत नाही, तरी पण हे मुलं करून दाखवतात. हीच खेडेगावातल्या मुलांची शक्ती आहे. काय वाटतंय थायलंडवरून परत? आता शब्दांत नाही सांगता यायचं, कारण एक वाटत नव्हती ही गोष्ट घडत. स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एक खेडेगावातून हे मुलं जातील आणि जिंकून येतील आणि एवढा भव्य कार्यक्रम इथं केला जाईल आणि सगळेजण याला एवढी साथ देतील हे अपेक्षित नव्हतं, पण आणि आज ते घडलं. एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. या यशवंत विद्यार्थ्यांचं शाळेच्या परिसरामध्ये आगमन होताच गावकरी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य स्वागत केलं आणि हे पाहून ग्रामीण भागातील शाळा देखील मागे नाहीत याचाच प्रत्यय प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. उपप्राचार्य के.जी. रहाणे यांसह शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. तर या यशाबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस तालुका अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजनदादा शिंदे, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कढणे, उपाध्यक्ष रामदास रहाणे, खजिनदार विठ्ठल कढणे, सचिव अनिलराव कढणे, सहसचिव अशोक रहाणे, नरेंद्र रहाणे, रजिस्ट्रार M.M. फटांगरे, जलजीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनीही कौतुक केलंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत. अकाउंटंट 2 जागा, सेल्समन 4 जागा, ड्रायव्हर 2 जागा, सेल्स ऑफिसर 2 जागा, सेल्स गर्ल 4 जागा आणि हेल्पर 4 जागा. इच्छुक उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2024 रोजी समक्ष भेटावं. वेळ सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 पर्यंत. संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल, ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी, संगमनेर. मॅनेजर सचिन सोनवणे, 99 220 67 823.